व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी सर्वांना नमस्कार। आध्यात्मिक मराठी चॅनलवर सर्व नवीन जुने मेंबर सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये संत नामदेव महाराज यांच्या कीर्तनामध्ये आलेले अनुभव आणि प्रचिती आज आपण या व्हिडिओच्या मार्फत मांडणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण माहिती समजेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरू करूया। एकदा देहूमध्ये एका मंदिरात संत नामदेव महाराजांचे कीर्तन चालू होते आणि त्या कीर्तनामध्ये तेथे असणाऱ्या बादशाहांच्या कानावर नामदेव महाराजांची कीर्ती गेली। तेव्हा नामदेवांचे कीर्तन एक वेळ ऐकून त्यांच्या संतपदाची प्रचिती पाहण्याचा विचार बादशाहाच्या मनात आला। एक दिवस असाच नामदेव महाराजांचे कीर्तन चालू असताना बादशाह तिथे आला आणि त्यांनी आपल्या संगे एक गाय आणून ती भर कीर्तनामध्ये तिचा वध केला। नंतर त्यांनी नामदेव महाराजांना सांगितले, जर ही मेलेली गाय तू जर उठवशील तरच तू खरा साधू आहेस, तरच तू खरा संत आहेस, नाहीतर तुझा पण या गायीसारखा शिरच्छेद केला जाईल। हे नामदेव महाराजांच्या कानी पडताच बादशाह म्हणाला, तू किती दिवसात ही गाय जिवंत करशील? असे नामदेवास विचारल्यावर नामदेव महाराजांनी सांगितले, बादशाह 4 दिवसात ही गाय मी उठवेल। हे ऐकून क्षणाचाही विलंब न करता बादशाह तिथून निघून गेला। तर पुढे आपल्यावर आलेले हे धर्मसंकट पाहून नामदेव महाराजांना खूप चिंता वाटू लागली। त्यांनी पांडुरंगाचा धावा करायला सुरुवात केली। हे पांडुरंगा, आता तरी माझा अंत पाहू नकोस, लवकर माझ्या संकटाला धाव घे, अशी प्रार्थना संत नामदेव महाराजांनी केली। चौथ्या दिवशी देवाने नामदेव महाराजांच्या अंतःकरणात प्रगट होऊन तात्काळ ही गाय उठवली आणि नामदेवास म्हटले, सावध हो बाळा आणि डोळे उघडून पहा। तेव्हा नामदेव महाराज देवाला म्हणाले, देवा, तू माझा 4 दिवस अंत पाहिलास। तेव्हा पांडुरंग म्हणाला, अरे नाम्या, आताच गाय उठवतो, असं तू म्हणाला असता तर मी 4 वेळा ही गाय उठवली असती, परंतु 4 दिवसाची मुदत तू घेतलीस म्हणून मला थांबणं भाग पडलं। मी तुमच्या भक्तांच्या अधीन आहे, जसं तुम्ही बोलाल तसे मी त्याच वेळी केले वाचून राहणार नाही। गाय जिवंत झाल्याचे पाहताच बादशाहाचा अहंकार गळून पडला आणि तो नामदेव महाराजांस शरण आला। तात्पर्य, दृढ श्रद्धा भक्ती असल्यास संकटकाळी परमेश्वर नक्कीच धावून येतो, याविषयी थोडीसुद्धा संशय मनात बाळगू नये। मित्रांनो, तुम्हाला संत नामदेवांची कथा आलेली प्रचिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।